व्हेरी नाईस. संकल्प सत्य करा. आणि कीर्तनाला आलेल्या माझ्या तरुण बहिणी, कॉलेजमध्ये शाळेमध्ये जात असलेल्या मुली, खास ऐका. तुम्ही जरा तुमच्या अंगातला नाजूकपणा थोडासा खाली सांडून द्या, टाकून द्या. तुम्ही इतक्या दिसता इतक्या नाजूक नाहीयेत, हे थोडंसं आपल्या डोक्याला क्लिअर करून घ्या. तुम्ही कुणाच्या रक्तातल्या आहेत माहिती तुम्हाला? झाशीच्या राणीच्या रक्तातल्या तुम्ही आहात. नवरा रणांगणामध्ये धारा तीर्थ पडलाय झाशीच्या राणीचा. त्यांच्यामध्ये प्रथा होती डोक्यावरचे केस काढायचे, पांढरं वस्त्र परिधान करायचं, आयुष्यभर तसंच जगायचं. झाशीच्या राणीचा नवरा गेल्याबरोबर एका खुर्चीवरती बसली, सासूबाई पुढे बसली, नाव्याने वास्ताऱ्याला धार लावली. नाव्याला नाव्याचा हात नेमका झाशीच्या राणीच्या केसांकडे जाणार तेवढ्या झाशीच्या राणीच्या नाव्याचा हात वरची वर धरला आणि एक वाक्य वापरलं, खबरदार जर माझ्या केसाला धक्का लावशील तर. बहू ये क्या कर रहे हो? ये अपनी प्रथा है, जब पति जाता है तो बाल पूरे उतार दिए जाते हैं. बहू ऐसा पागलपन मत करो. अच्छा सासूबाई, तुम्ही फक्त एवढंच जाणता, तुम्ही माझ्या सासूबाई आहात, पण तुम्ही हे विसरलात, मी या झाशीची राणी आहे. अरे नवरा गेल्यानंतर ही पाठीशी पोरग टाकावं, पाठीशी ढाल नाही, पाठीशी पोरग टाकावं. दोन्ही हातात दोन तलवारी घ्याव्यात आणि इंग्रजांच्या समोर निर्भीडपणे जाऊन इंग्रजाला सांगावं, गोरे लंगोर, अरे कहां से आए हो हरामजादे, हमारा झांसी छोड़कर नहीं, ये हिंदुस्तान छोड़कर हमेशा के लिए चले जाओ. या झाशीच्या राणीच्या रक्तातले आहात तुम्ही. ज्या माय माऊलीने या भारतवर्षात 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर उभा केले, त्या अहिल्याबाई होळकरांच्या रक्तातले आहात तुम्ही. ज्या मासाहेब जिजाऊने या जगाला राजांसारखा पुत्र दिला, त्या मासाहेब जिजाऊच्या रक्तातले आहात तुम्ही. मुलींनो, शाळेमध्ये जाताय, शिकताय, शिका. जुना काळ लय वांगाळ होता रे पोरींनो. ज्योतिबा फुलेंनी शाळा उभी केली, सावित्रीबाई फुले मुलींना शिकवू लागल्या. शेजारच्या पाजारच्या मुली जर सावित्रीबाई फुलेंच्या घरात जर दारात येऊ लागल्या शिकायला, तर जग नावं ठेवायचं त्यांना. मग एखाद्या बापाला वाटायचं माझी मुलगी शिकायला पाहिजे. त्या बापाने मुलगी स्वतःच्या घरात असताना पोत्यात घालायची, वर मुंडका आवळायचं पोत्याचं, उर्गी पोत्यात टाकून खांद्यावर घ्यायची आणि तिला फक्त सांगायचं वळवळ करू नको. तिने शांत पोत्यात पडून राहायचं आणि तिला घेऊन कुठे जायचं? सावित्रीबाई फुलेंच्या घरात जायचं. मग तोंड सोडायचं आणि मग ती मुलगी बाहेर काढायची, मग शिकायची. काय स्वातंत्र्य मिळालंय तुम्हाला? किती स्वातंत्र्य मिळालंय? आज आमची मुलगी कोल्हापूरला शिकायला आहे, साताऱ्याला शिकायला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, संभाजीनगरला आहे, बीडला आहे, नगरला आहे. किती स्वातंत्र्य? आत्याच्या आईने मुलगी डिप्लोमा करायला पुण्याला पाठवली, आत्याच्या आईने कलेक्टर व्हायला मुलगी मुंबईला पाठवली. आमच्या गावाकडे एक म्हातारी झोक्याला झोका देत होती आणि झोका देत असताना म्हातारी त्या पोराला काय म्हणायची? झोप डिप्लोमा, झोप डिप्लोमा. शेजारची गंगूवालीन रंगोला म्हणले, का ग रंगू, किती चांगलं पोरग झालंय तुला, ते येड्यावानी करते कशी ना, तू हे चांगलं नाव ठेवा पोराचं. जॉब डिप्लोमा, जॉब डिप्लोमा, हे काय डिप्लोमा नाव आहे काय? मग रंगूनी संगूला सांगितलं बरं का, राजेंद्र सर, अगं काय सांगू शकू तुला, मैनात पुण्याला डिप्लोमा करायला गेली, येताना हे डिप्लोमा घेऊन आली. अरे उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या आई वडील रस्त्याने चालताना खाली मान घालून चालणार नाहीत, असं वागा माझ्या. प्रेम करू नका असं मला अजिबात म्हणायचं नाही. हॅलो, प्रेम करू नका मला असं अजिबात नाही म्हणायचं. प्रेम करा, पण ज्याच्यावर प्रेम करता तो निदान आपल्या हनुमंतरायाच्या पायावर डोकं ठेवतो का याचा तरी विचार करा. ज्याच्यावर प्रेम करता तो निदान आपल्या हर हर महादेवाच्या पिंडीवर तरी दर्शनासाठी येतो का याचा विचार करा.
भंगार पोरीने या प्रेमासाठी आई वडील सोडले, लाज नाही वाटली यांना? आई वडील सोडले, आपला देव सोडला, देश सोडला, धर्म सोडला, लाज वाटते जरा, लाज. अरे हा भंगारी काय तुमच्या नावाची नाव नोंदणी घ्यावी, एखाद्या इतिहासाच्या पानाने तरी घ्यावी. माझ्या बहिणीनो, असे शिका की तुमच्या आयुष्यातल्या कामाचं इन्कम एका सेकंदाला ऑनलाईन लाखो रुपये जमा झालं पाहिजे. ते दिलं टाकून, अर्धाला चाट्या घाली देता, एवढं एवढं घाली देतं, काय काय नो. आणि शहरी गेल्या आई बापाला काय माहिती इकडे काय करतात. ह्या बिनलाच्या सरळ बिडे ओढीतात, सिगरेट ओढीतात तिकडे. तुम्हाला काय माहिती, हे बिडे ओढतात तिकडे आणि हे प्रेम करतात. हे त्यांना काय माहिती का, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकती, मर जाऊंगा मैं तुम्हारे बिना. हे बे कठाळे काय म्हणतो, अगर तुम मेरे हाथ से चले गए, कसम शैतान की मैं भी चला जाऊंगा, मैं भी जिंदा नहीं रहूंगा. दिवसा खड्ड्यात पुरीला पाहिजे यांना. वाढावी महत्व वडिलांचे. अरे देवाला तुमचा हरिक वाटावा असं काहीतरी करा. आमच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या कन्या